नमस्कार. NCISMच्या अगतंत्र एवं विधिवैद्यकच्या सिलेबस कॉपीनुसार फॉरेन्सिक सायकॅट्री, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आणि लॉज ॲक्ट रूल्स अँड रेग्युलेशन्सला एकत्रित 7 मार्क दिलेले आहेत. त्यापैकी आज आपण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी हा टॉपिक पाहणार आहोत. त्यावर MCQ आणि SAQ हे दोनच प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, LAQ येणार नाही. तर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी ह्या टॉपिकच्या अंडर हायरार्की अँड मेजर डिव्हिजन्स ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅब आणि न्यूअर टेक्निक्स अँड रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये पॉलिग्राफी, नॅक्रो ॲनालिसिस आणि DNA प्रोफाइलिंग हे सब पॉईंट येतात. तर हे जे सब पॉईंट्स आत्ता आपण पाहिले ते सगळे डिझाईड टू नोचे आहेत, म्हणजे ह्याच्यावर SAQ येऊ शकतो पण LAQ येणार नाही. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी FSL किंवा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी इज द लॅब एस्टॅब्लिश टू कॅरी आउट सायंटिफिक एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ द एव्हिडन्स फॉर द लीगल पर्पज. FSL deals with the lab examination of various physical evidences recovered from the crime scene. फिजिकल एव्हिडन्सेस हे दोन प्रकारचे असतात, मॅक्रोस्कोपिक एव्हिडन्सेस आणि मायक्रोस्कोपिक किंवा ट्रेस एव्हिडन्सेस. FSL इन इंडिया, सेंट्रल FSL कोलकाता, हैदराबाद, न्यू दिल्ली, मुंबई, पुणे, राजकोट आणि चंदीगड. स्टेट FSL, रिजनल FSL आणि मोबाईल FSL. फंक्शन्स ऑफ FSL: टू एक्झामिन एव्हिडन्स मटेरियल, टू हेल्प इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर फॉर सायंटिफिक गायडन्स इन क्राईम डिटेक्शन, to help investigation officer to collect evidences by visiting scene of the crime, to train investigating officer for use of modern techniques in the crime detection. नेक्स्ट आहे डिव्हिजन्स ऑफ FSL. तर याच्या खूप डिव्हिजन्स पडतात: बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, टॉक्सिकोलॉजी, सिरोलॉजी, फोटोग्राफी, बॅलिस्टिक्स, DNA प्रोफिलिंग, डॅक्टिलोग्राफी, पॉलिग्राफ युनिट, नार्कोटिक युनिट आणि फॉरेन्सिक पॅथॉलॉजी. Tools and techniques used in FSL: microscopy, chromatography, electrophoresis, spectrometry, photometry, DNA profiling, dactylography, photography आणि फ्लेम एमिजन फोटोमेट्री. हे सर्व टूल्स आणि टेक्निक आहेत जे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये वापरले जातात. इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल एव्हिडन्सेस: यूजफुल टू डिसाइड वेदर अ क्राइम इज कमिटेड. इन केस ऑफ फूड पॉयझनिंग, केमिकल अनालिसिस ऑफ द विजरा ऑफ बॉडी फ्लुइड्स इज डन. In burn deaths, examination of clothes or skin is done. In firearm injuries, examination of missile is done to know the nature and type of weapon. In hanging and strangulation, matching of ligature is done. And in sexual offense, examination of the vaginal fluid and blood stains is done. आता नेक्स्ट पार्ट आहे न्यूअर टेक्निक्स अँड रिसेंट ॲडव्हान्सेस. त्याच्यामध्ये आपल्याला 3 टेक्निक बघायचे आहेत. पहिली पॉलिग्राफी, त्यालाच आपण लाय डिटेक्टरसुद्धा म्हणतो. Used as an interrogation tool for identifying criminal, also called as lie detector, based on the theory that lying produces particular emotions, which produces corresponding measurable physiological responses. It includes BP, pulse, respiration, and skin conductivity, while person is asked and answers a series of questions. म्हणजे थोडक्यात काय, तर एखाद्याला प्रश्न विचारले जातात व त्याच्या उत्तरांच्या आधारे त्याच्या इमोशन्सच्या बेसिसवर एक ग्राफ तयार होतो कॉम्प्युटराइज्ड, व त्या रिस्पॉन्सेसनुसार ते ठरवतात की बरोबर आहे की खोटं आहे. नेक्स्ट आहे ब्रेन मॅपिंग किंवा ब्रेन फिंगरप्रिंटिंग, ऑल्सो कॉल्ड ॲज ब्रेन फिंगरप्रिंटिंग. डिटरमाइन्स इफ स्पेसिफिक इन्फॉर्मेशन इज प्रेझेंट इन द ब्रेन ऑफ क्रिमिनल रिगार्डिंग द क्रिमिनल ॲक्ट. क्वांटिटेटिव्ह EEG यूज्ड. नो नीड ऑफ वर्बल रिस्पॉन्स ऑफ द सब्जेक्ट. MER murmur technology is used. Narco analysis. This test involves intravenous administration of drug that causes subject to enter a stage of anesthesia, hypnotic or sedative. Imagination is neutralized. Accused is incapable of lying and drugs used are pentothal sodium, scopolamine, etc. तर सिलेबस कॉपीनुसार फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला जे इम्पॉर्टन्स आहे त्यानुसार व त्या आधारे ह्या नोट्स सफिशियंट आहेत, तर तुम्ही हे पॉज करून राईट करून घेऊ शकता. तर हा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी हा टॉपिक संपलेला आहे. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.